नमस्कार. स्तोत्र पठणामध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आजचे स्तोत्र आहे श्री लक्ष्मी नृसिंह पंचरत्न. हे स्तोत्र का तर 22 एप्रिल पासून नरसिंह भगवानाचे नवरात्र सुरू झालेले आहे. तर त्याचा लाभ आपण घेऊया आणि श्री लक्ष्मी नृसिंह पंचरत्न घेऊया. श्री नरसिंह भगवान हे विष्णूचे चौथे अवतार आहेत आणि हे जे पंचरत्न आपण घेणार आहे हे आदि शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. चला तर मग सुरू करूया श्री लक्ष्मी नृसिंह पंचरत्न. तत्प्रभु जीव प्रियमिच्छसि चेन्नर हरि पूजा कुरु सततम्. प्रतिबिम्बालं कृतिदुति कुशलो बिम्बालं कृतिमातनुते. चेतो भृङ्ग भ्रमसि वृथा भव मरुभूमो विरसायाम्. भज भज लक्ष्मी नरसिंहा नवपद सरसिज मकरंदम. याचा अर्थ असा, तुम्हाला भगवान नरसिंहाचं प्रिय व्हायचं असेल तर त्यांचे चरण कमळ धरून त्यांची पूजा करा, त्यांची सेवा करा. जर तुम्हाला स्वतःला सजवायचं असेल तर तुम्ही आरशात बघता आणि आरशात बघून स्वतःला सजवता की प्रतिबिंबाला. प्रतिबिंब केव्हा सुंदर दिसेल जेव्हा तुम्ही स्वतःला सजवता. इथे आदि शंकराचार्यांनी मनाला भ्रमराची उपमा दिलेली आहे. हे संसारात अनेक प्रकारची सुख आहेत, तर हे मनरूपी भ्रमर विविध सुखांचा उपभोग घेत असतो आणि उपभोग घेता घेता सरते शेवटी त्याला कळतं की त्याच्या हाती काहीही लागलेलं नाही. त्याच्यामुळे मनरूपी भ्रमराला आदि शंकराचार्य सांगतात की हे भ्रमरा, हे मना, तू इथे तिथे न भटकता नरसिंह भगवानाच्या चरणरूपी कमळातील सहदाचे रसपान कर, म्हणजेच त्यांच्या चरणात लीन होऊन जा, त्यांची भक्ती कर, तर तुला मोक्षपद मिळेल, तुला शांती मिळेल, तुला समाधान मिळेल. धन्यवाद. उद्या नवीन स्तोत्राकडे घेऊया, नवीन श्लोक घेऊया पंचरत्नाचा. आणि लक्ष्मी नृसिंह पंचरत्न जेव्हा तुम्हाला भीती वाटत असते, कुठेतरी घाबरल्यासारखं होतं, तेव्हा हे नक्की करू शकता. धन्यवाद.